खानदेशच्या मातीतून आलेली अगदी आजीच्या हातची पारंपरिक रेसिपी म्हणजे हा हलका, फुलका आणि खुसखुशीत चविष्ट असा उडीद वडा. खानदेशातील खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला अतिशय रुचकर उडीद वडा. 1 वाटी उडदाची डाळ 8 तास भिजत घालायची. पाण्यामध्ये अशी 2-3 वेळा हाताने चोळायची म्हणजे वरचा फेस निघून जातो आणि डाळ हलकी होते. नंतर अशी चाळणीवर निथळून घ्यायची. इथे प्रत्येकी 1-1 चमचा धने, जिरे, बडीशेप मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्यायचे. ह्याच मिक्सरमध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची ती सुद्धा एकत्र वाटून त्याची अशी जाडसर भरड करून घ्यायची. हे आपण वड्यामध्ये घालणार. हे सगळं एकत्र वाटलं की हे बघा ती भरड साधारण अशी दिसेल. आता ह्याच मिक्सरमध्ये निथळून घेतलेली उडदाची डाळ पाणी न घालता ती सुद्धा जाडसर वाटायची. हे बघा अगदी सहज वाटली जाते. त्या डाळीचं टेक्स्चर साधारणपणे हे असं दिसलं पाहिजे. आता ह्या वाटलेल्या उडदाच्या डाळीत मगाशी वाटून घेतलेली ही सगळी भरड, भरपूर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं. सगळं व्यवस्थित एकत्र करून एकाच दिशेने हे मिश्रण 3-4 मिनिटं छान फेटून घ्यायचं म्हणजे मिश्रण हलकं होतं आणि वडेही हलके होतात. हे मिश्रण थोडं पाण्यात टाकलं आणि ते जर तरंगलं तर ह्याचा अर्थ मिश्रण परफेक्ट फेटलं गेलंय. वडे पोटाला बाधू नयेत म्हणून थोडासा हिंग घालायचा. इथे जाड प्लास्टिकच्या पिशवीला पाण्याचा हात लावायचा आणि हातामध्ये छोटासा मिश्रणाचा गोळा असा गोलसर करून त्या प्लास्टिकच्या कागदावर जाडसर असा पसरवून वडा थापून घ्यायचा. ना ती जाड ना ती पातळ. पाण्याचा हात लावून असा सारखा करायचा. अलगदपणे पिशवीवरनं सोडवून घ्यायचा आणि गरम तेलात मध्यम आचेवर हा वडा सोडायचा. कडेने त्याच्यावर असं तेल उडवायचं आणि वाटलंच तर वरून हलकासा दाब द्यायचा. किती मस्त फुगलाय बघा अगदी सहजपणे आणि रंग सुद्धा तळल्यावरती अगदी सुरेख येतो, छान सोनेरी रंग. ह्या पद्धतीने जर पीठ फेटलं तर प्रत्येक वडा अगदी हलका होणार आणि फुगणारच. ह्याच्याबरोबर चटणी, दही, कढी जे तुम्हाला आवडतं ते काहीही घेऊ शकताच. ह्या आपल्या पारंपरिक रेसिपीज ज्या असतात त्या नुसत्या चविष्टच असतात असं नाही. त्यांच्यामुळे आपण आपल्या संस्कृतीशी सुद्धा जोडलेले राहतो नाही का? या वड्याची चव आहे एकदम सुपर.